या ठिकाणी आपले सिनियर सिटीजन ग्रुपचे विजय पेंडेकर यांचा आज आपण या दीपक हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करीत आहोत। ते 77 वर्षे त्यांची संपून 78 वर्षामध्ये ते पदार्पण करत आहेत। 78 वर्ष वाटत नाही, एकदम सदाबहार आणि दाढी पण रोज करतात। दाढी आजच नाही, रोज करतात। आता पण आपण ऐकलं होतं की स्त्रियाच फक्त वय लपवतात, पण ते दिसतात असतात सदाबहार। पण म्हणजे कधी त्यांच्या चेहऱ्यावरती अशी नैराश्य नसतं, भावना फ्रेश नसतो, कधी असतं सदा। कधीच माणूस आहे, माणसात कधीतरी येतो, पण असतात सदाबहार असतात। आज त्यांचा मित्र आलेला नाही, नाईक ते खास मित्र नाही का, हां। तर पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी असंच राहावं, सदाबहार राहावं, देवानंदसारखं राहावं। व्हेरी गुड स्पीच सर, आणि हे असंच स्पीच व्हायला पाहिजे। आमचं पण अशीच परिस्थिती होणार आहे आणि आम्ही प्रत्येकाने ना साहेब एक एक बंगलो घेऊन ठेवलेले आहेत, म्हणजे आफ्टर अरे वा वा, रिटायरमेंट नंतर कधी याचे बंगलो कधी याचे बंगलो असं डिसाईड केलं। अरे वा वा, आणि त्याच्यानंतर ऍड्रेस देऊन ठेवा, ऍड्रेस पण देतो आणि सर्वांनी डिसाईड केलं 60 वर्ष झाली की वाईफला डिवोर्स देऊन टाकायचं। चला एकदा मी आता यांनी बोलले त्याप्रमाणे मी एकाला विचारलं, लहान होतो, विचारलं की देवांच्या देव राहत असेल तर किती मोठा महाल असेल, किती मोठ्या महालात राहत असेल, आणि नाही तर बंगला किती महालात असेल, तुम्हाला बोलू? हा बोला, तुमचा अभंग बोलून टाका, अभंग बोला। हा माझ्या यांचा कंप्लीट होते ना, नाही आता मी परत बोलतो की काय म्हणजे की असाच विषय निघाला, देव किती मोठ्या महालामध्ये राहत असेल, राजवाड्यात राहत असेल। तर एका म्हणजे कीर्तनकाराने सांगितलं की देव महालात राहत नाही, त्याचं मन महाला एवढं असतं। त्यामुळे आपल्याकडे बंगले असेल तरी आपलं मन महाला एवढं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं। पुन्हा एकदा विजय पेंडेकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज त्यांच्याच आवडीचा अभंग आहे, बोलतो आवडीने भावे हरी नाम तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझं मोकळिका असे नाही, तुझं मोकळिका असे नाही, जैसी स्थिती आहे तैसा परी आहे, कौतुक तो पाये संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला। त्यांच्या आवडीचा अभंग आहे, आवडीने भावे हरिनाम घेशी। आवड पाहिजे, आपल्याला कसली आवड असते, आता तुमची आवड काय आहे मी सांगत नाही ते, पण आवड पाहिजे, हरिनामाची आवड पाहिजे काय, मग त्याची चिंता, तुमची चिंता त्याची आहे, त्याला आहे सगळी त्याला। आज आत्ता जे बोलले प्रवीण की आम्ही नार्वेकरांना बघायला गेलो होतो, आम्ही सुद्धा बघायला गेलो होतो, कोळी मी आणि कदम गेलो होतो। त्यावेळेला त्यांची सून म्हणाली, अहो ते काय बोलतच नव्हते, पण तुम्ही आल्याच्या नंतर मी गेल्याबरोबर ते काय म्हणायला लागले माहिती आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं बोलायला लागले उठून। म्हणजे काय सांगायचा मुद्दा असा आहे की हरिनामाचा केवढा प्रभाव आहे बघा। आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याचे सर, नको खेदच करू नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा, सकळ म्हणजे आपलंच नाही, मनुष्य प्राणी नव्हे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, म्हणजे सगळ्यांचा, जे काय जलचर प्राणी वगैरे त्यांचा सगळ्यांचा सांभाळ तो करतो। मग तुला कसा वगळेल तो, तुझं मोकळिका ऐसे नाही, तो सगळ्यांचा सांभाळ करतो। अहो आपण जन्माला आलो तेव्हा आपल्या आईच्या स्तनामध्ये दुधाची उत्पन्न त्यानेच केली ना, हा, नाहीतर ते सहज शक्य आहे का, प्रोविजन केलेली आहे। हा, जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। अशा परिस्थितीमध्ये राहिलं तर तुमचं जे संचित आहे ना, संचित ते उपयोगाला येतं। कधी कधी तुम्ही चांगलं कर्म केलं ना तर तुम्ही, आपण कसे बँकेमध्ये पैसे ठेवतो, रिटायर झाल्यानंतर त्याचा उपयोग होतो, तरुणपणी आपण साठवणूक करतो, जसं तुम्ही चांगलं कर्म कराल तर तुमचं ते उपयोगाला येईल कधी नाही कधी। संचित त्याला म्हणतात। एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, काय तुमचे जे भोग आहेत ना, भोग ते तुम्हाला भोगायचे जरी असले
तरी तुम्ही जरी हरी कृपे म्हणजे त्याचं जर नाव घेतलं तर त्याची कृपा तुमच्यावरती होईल आणि तुमच्या त्या प्रारब्ध भोगाचा नाश होईल असं एकनाथ शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. पुन्हा एकदा विजय पेडणेकरांना हार्दिक शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना सुख शांती समाधान आरोग्य ऐश्वर्य आनंद लाभो ही परमेश्वराला प्रार्थना.